आज आपण रंग खाणार आहोत. हजारो वर्षांपूर्वीची रंग खाण्याची परंपरा आज आपण पुन्हा जिवंत करणार आहोत. होळी स्पेशल रंगीबिरंगी, मऊ, रसाळ दहीवडे बनवून. आज आपण हे छोटे छोटे मिनी दहीवडे बनवणार आहोत. तेही नैसर्गिक रंग वापरून. किती छान आणि मऊ झाले आहेत नाही? चला तर मग सगळे शेफ सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स मी सांगणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही सुद्धा ह्या होळीला हे दहीवडे बनवून ह्याचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग सुरुवात करूयात. इथे मी 2 वाटी उडदाची डाळ 7 ते 8 तास पाण्यात भिजत ठेवली होती. डाळ व्यवस्थित फुलली आहे. आता हे आपण पाणी सगळं निथळून घेऊयात. 15 ते 20 मिनिटं डाळ अशीच चाळणीमध्ये ठेवायची, म्हणजे त्यामधलं पाणी सगळं निघून जाईल. पाणी सगळं व्यवस्थितपणे निघालं की मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये थोडी थोडी करून ही डाळ वाटून घ्यायची. आता डाळ वाटताना इथे थंड पाण्याचा वापर करायचा किंवा मग बर्फाचे तुकडे सुद्धा तुम्ही घालू शकता. उडदाची डाळ वाटायला थोडी कठीण जाते, लवकर ती बारीक होत नाही. उडदाची ही डाळ वाटताना मिक्सर बऱ्यापैकी गरम होतो आणि आपली उडदाची जी डाळ आहे ती अशी फ्लफी होत नाही. त्यामुळे थंड पाण्याचा वापर करायचा, जेणेकरून टेम्परेचर आपलं मेंटेन राहील आणि डाळ आपली व्यवस्थित अशी बारीकही होईल आणि घट्टही होईल. त्याचसोबत ती थोडीशी हलकीसुद्धा होते. बॅटरची कन्सिस्टन्सी व्हिडिओमध्ये जशी दाखवली आहे, अगदी घट्टसर तशीच हवी. आता ह्यामध्ये घालायचं आहे पाव कप तांदळाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा किंवा मग बेकिंग सोडा. आता हे सर्व 7 ते 8 मिनिटं छान फेटून घ्यायचं. हँड मिक्सर असेल तर हँड मिक्सरचा वापर केलात तरीही चालेल, त्याने काम सोपं होतं. आता ह्यामध्ये तांदळाचं पीठ घातल्यानंतरून जर खूपच घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही ह्यामध्ये ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं. फेटून घेतल्यामुळे त्यामध्ये हवा इन्कॉर्पोरेट होते आणि आपले जे वडे आहेत त्यांना छान अशी जाळी सुटते आणि ते फुलतातही व्यवस्थित. आता आपलं बॅटर व्यवस्थित फेटून झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं? तर पाण्यामध्ये थोडंसं पीठ घालून बघायचं. जर पीठ पाण्यावरती असं तरंगलं की समजायचं आपलं बॅटर व्यवस्थितपणे फ्लफी आणि सॉफ्ट असं झालेलं आहे. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे मिनी दहीवडे करणार आहोत. त्यासाठी जेवढ्या रंगाचे तुम्हाला दहीवडे बनवायचे आहेत, तेवढं हे बॅटर छोट्या-छोट्या प्रत्येक भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये हे कलर घालायचे. आता गुलाबी रंगासाठी मी घातलं आहे बीटरूटची पावडर. निळ्या रंगासाठी मी वापरलेलं आहे गोकर्णींच्या फुलांची पावडर. हे पहा तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग येत आहेत. पिवळ्या रंगासाठी मी वापरलेली आहे हळद आणि हे तिन्ही कलर तुम्ही मिसमॅच करून अजून 3 ते 4 रंग आरामात बनवू शकता. हे पहा पिवळा रंग किती सुरेख आहे, निळा छान झालेला आहे आणि अजून एक चौथा रंग मी बीटरूटची पावडर आणि गोकर्णीच्या फुलांची पावडर घालून अजून एक डार्किश पर्पल पिंक असा कलर तयार केलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवे ते रंग तुम्ही बनवू शकता आणि दहीवड्यांना छान असं इंटरेस्टिंग बनवू शकता. आता मी इथे 4 प्रकारचे कलर वापरून 4 प्रकारचे बॅटर तयार केलेले आहेत. आता आपल्याला वडे हे तळून घ्यायचे आहेत. तर मध्यम आचेवरती तेल गरम करायचं आणि तेल व्यवस्थित गरम झालं की ह्याचे छोटे-छोटे मिनी दहीवडे असे सोडून घ्यायचे. दहीवडे तळण्यासाठी तेल खूप तापलेलंही नकोय आणि तेल खूप थंडही नकोय. खूप थंड तेल असेल तर दहीवडे तेल जास्त शोषून घेतात आणि तेल जर खूप गरम असेल तर वडे फक्त बाहेरूनच शिजतील, आतून ते शिजणार नाहीत. मंद आचेवरती तेल व्यवस्थितपणे तापून द्यायचं आणि मगच दहीवडे तळायला घ्यायचे. आणि तुम्ही पाहू शकताय किती गोड आणि किती सुरेख रंग आलेला आहे आपल्या ह्या सगळ्या दहीवड्यांना. एक-एक करून मी सगळ्या रंगांचे दहीवडे छान असे गोंडस पिल्लं तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघूच शकताय. किती छान आणि मस्तपैकी हे दहीवडे आपले झालेले आहेत. तुम्हाला मी आतमधली जाळीसुद्धा दाखवते. एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतात. ह्यामध्ये आपण थोडासा एकदम हलकासा खायचा सोडासुद्धा घातलेला आहे. त्यामुळे याला सुरेख जाळी पडते. 2 कारणं आहेत. एक म्हणजे आपण सोडा वापरला आहे आणि दुसरं म्हणजे आपण हे फेटून घेतलेलं आहे. वडे आपले तळून झालेले आहेत. आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात. कोमट झालेले वडे कोमट मीठ आणि हिंगाच्या पाण्यामध्ये 20 मिनिटं भिजवून ठेवायचे आहेत. ह्यामुळे वड्यांना छान हिंगाची आणि मिठाची चव येते आणि वड्यांना छान मेल्ट इन माउथ टेक्स्चर मिळतो. आता ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशीही करून ठेवू शकता. आदल्या दिवशीही वडे बनवायचे, हिंग आणि मिठाच्या पाण्यात असे बुडवायचे, त्यामधलं सगळं पाणी पिळून काढायचं आणि हे सगळे वडे एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे.
तुम्ही पाहू शकताय वडे किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी अजूनही आहेत. आता इथे सगळे वडे आपण पिळून काढलेलं आहे. पाणी ह्यामधलं व्यवस्थित काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय वडे पाणी तर शोषून घेतच आहेत, पण ह्यांचा आकार आणि ह्यांचा जो सॉफ्टनेस आहे, तो आहे तसाच आहे. कसे बनले आहेत वडे मला पटकन कमेंट करून सांगा. मस्त झाले आहेत की नाही? आदल्या दिवशी तुम्ही हे बनवून ठेवू शकता. आता पुढची प्रोसेस. वडे आपले तयार आहेत. आता आपल्याला लागणार आहे आपली हिरवी चटणी म्हणजेच पुदिन्याची चटणी, चिंच गुळाची चटणी, दही आणि पिठी साखर. आता दहीमध्ये घालण्यासाठी पिठी साखरचाच वापर करायचा. पिठी साखर वापरल्यामुळे दह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी घट्ट आणि क्रीमी होते, पाण्यासारखी पातळ होत नाही. साखर जर घातली तर ती दह्यामध्ये मिक्स करताना ती पाणी सोडते आणि पाणी सोडलं की दही आपलं घट्ट राहत नाही, ते पातळ होतं. त्यामुळे पिठी साखर वापरायची आवडीप्रमाणे. दही कितपत आंबट आहे त्याप्रमाणे साखर ॲडजस्ट करायची आणि ती व्यवस्थित अशी क्रीमी कन्सिस्टन्सी येईपर्यंत त्याला छान असं फेटून घ्यायचं. आता सगळं तयार आहे. आता आपण प्लेटिंग करूयात. प्लेट घ्यायची किंवा डिश घ्यायची, त्याच्यामध्ये खाली दही घालायचं, वरती वडे ठेवायचे, पुन्हा दह्याचा छान असा लेयर घालायचा आणि आवडीप्रमाणे चिंच गुळाची चटणी आणि पुदिन्याची चटणी घालायची. हवं असल्यास तुम्ही ह्यावरती डाळिंब आणि शेवही घालू शकता क्रंचसाठी. असेल तर नक्कीच वापरा. मी दहीवडे करताना माझ्याकडे ते अवेलेबल नव्हतं. रंगीबिरंगी दहीवडे केल्यामुळे ना मुलांना सुद्धा एक खास आकर्षण असतं. दहीवडे आहेत ना, दह्यामध्ये असे छान लपवून ठेवायचे आणि तुला कुठला रंग आला, तुला कुठला रंग आला, असा खेळही छोटासा मुलांना रमवण्यासाठी तुम्ही खेळू शकता. आहा! मस्तपैकी आपले वडे प्लेट करून झाले आहेत. ह्यावरती आता चिमूटभर लाल तिखट, जिरेपूड आणि चाट मसाला भुरभुरायचा. आहा! रंगीबिरंगी मिनी गोंडस असे आपले दहीवडे होळीसाठी तयार आहेत. हवं असल्यास तर असंही खावा किंवा मग मस्तपैकी फ्रिजमध्ये चिल करून खावा. तर मग ह्या होळीला रंग उधळा आणि ते खावा सुद्धा. थाळीत गुलाबी, हिरवे, पिवळे, केशरी रंग आणि प्रत्येक घासात गोड, तिखट, आंबट असा रंगांचा उत्सव साजरा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया. बाय.